बाप्पा मोरया रे. हाय यू गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रवास बाय मनाली घाग. जर तुम्ही माझ्या या जर्नीमध्ये, माझ्या प्रवासात तुम्हाला जर हे सगळं एक्सपिरियन्स करायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्लॉग्सला भरभरून प्रेम द्या. सो आजपासून आपली गणपती बाप्पांची सिरीज चालू होणार आहे. ह्यावेळी बाप्पा 6 दिवस होते, गौरी गणपती. सो मी सगळं काही व्लॉगिंग शूट केलेलं आहे. सो येस, स्टे ट्यून फॉर ऑल द पार्ट्स अँड एपिसोड्स. आणि येस, आपला हा डे होता गणपती बाप्पांचं डेकोरेशन, मंडप डेकोरेशन. सो एक दिवस आधीच आम्ही हे सगळं केलेलं, बिकॉज मेन जे आमचं फ्रेम होतं ते ऑलरेडी आम्ही रेडी करून घेतलेलं कार्पेंटरकडून. सो येस, तुम्हाला जर हे रेफरन्स हवं असेल, मी हे रेफरन्स घेतलेलं इंस्टाग्राम रील्स बघून. सो येस, आम्हाला ते खूप छान वाटलेलं. आणि ह्यावेळी जी बाप्पांची मूर्तीही होती त्यालाही ते कोऑर्डिनेट होत होतं खूप मस्त प्रकारे. सो येस, आय होप सो तुम्हाला हे आमचं जे डेकोरेशन मंडप आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल. सो पुढे नक्कीच बघत राहा. सो तुम्ही जी ही फ्रेम बघताय ती ॲक्च्युली एक प्रॉपर लाकडाची फ्रेम आहे आणि ती आम्ही त्याला रेफरन्स देऊन आम्ही त्यांना सेम बनवायला सांगितलेली. ऑल्सो जो कापड तुम्ही बघताय पिंक कलरचा जो आम्ही पाठी लावला आहे तो वेल्वेटचा आपला जो फॅब्रिक असतो तो आम्ही घेऊन त्याला आम्ही स्टेपल केलेलं. कार्पेंटर लोकांकडे हल्ली ते स्टेपलर्स असतात, सो डिरेक्टली त्यांनीच आम्हाला ते करून दिलेलं. ऑल्सो आम्ही ते बेल्स वेगळे आणलेले, सो बेल्स पण आम्ही स्वतः लावलेले. इवन गोल्डन कलर जो तुम्ही फ्रेमला बघताय सो तोही आम्ही घरीच केलेला. आणि ते ओम शेपचं जे कार्डबोर्डचं आहे ते आम्ही बॉम्बेवरून आणलेलं. सो एव्हरीथिंग वॉज सॉर्टेड आणि जसं आम्हाला हवं होतं सेम तसंच डेकोरेशन जसं आम्ही इमॅजिन केलेलं आणि रेफरन्स घेतलेला सेम तसंच झालेलं. सो वी वर व्हेरी हॅप्पी अँड एक्सायटेड की बाप्पा जेव्हा येतील तेव्हा ते पूर्ण डेकोरेशन एकदम जुळून येईल. सो फायनली आपलं डेकोरेशन रेडी होतं अँड वी वर वेटिंग फॉर द नेक्स्ट डे. सो येस, The next day. गुड मॉर्निंग. आणि हा आहे आपला नेक्स्ट डे जेव्हा बाप्पांचं आगमन होणार होतं. सो स्टे ट्यून. खूप जोरात पाऊस होता. हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले, सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. सारे ग रे ग रे रे ब ग रे सा रे ब रे रे सा रे, सारे ग रे ग रे रे ब ग रे सा रे ब रे रे नि सा, सारे ग रे ग रे सा रे ग ब ग ब रे रे सा रे, सारे ग सा ब ग नि ब सा नि रे. हे देवा मी तुझी लेकरे, सांभाळ तू मोरेश्वरा, चरणी तुझ्या मागणे कहे, राहो कृपा लंबोदरा. हे गणनायका सिद्धी विनायका, गौरी तनया गणराज मोरया, तुझ्याच पावले जग आनंदले, मंगलमूर्ती मोरया. रे नाचू चला गाऊ चला, बेधुंद बेभान हो, सा जा जा नि जा पा नि जा ग रे जा ग म प म ग म प नि जा. वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले, सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले, सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आले रे आले रे आले रे आले, घरात घरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आले रे आले रे आले रे आले, घरात गणपती आले. आले रे आले रे आले रे, घरात गणपती आले. घरात सो फायनली आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्रिटी आणि ब्युटिफुल आहे आपली बाप्पांची मूर्ती आणि कसं ते मंडप डेकोरेशनला कॉम्प्लिमेंट करतं. सो येस, आय होप सो तुम्हाला हे आवडलं असेल. सो नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की कसं डेकोरेशन आणि आपली बाप्पांची मूर्ती कशी वाटते तुम्हाला. सो त्यानंतर सगळी पूजा वगैरे करून झाली आणि बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आले. सो येस, विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका. सुखकारक तो दुःख विदारक, सुखकारक तो दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया.
कृपाळा गजानना गणराया. सो सुंदर अशी पूजा झाल्यानंतर आम्ही लागलो नैवेद्याच्या तयारीला. आणि ऑफकोर्स फर्स्ट डे गणपती असतो तेव्हा आपल्याकडे उकडीचे मोदक तर मस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर जेवणातही खूप सारे प्रकार असतात. सो त्याच्या तयारीला सकाळपासून ती तयारी चालूच असते. आणि येस, इकडे आम्ही मोदक बनवायला घेतलेले. सो नैवेद्याला आम्ही ठेवलेलं भेंड्याची भाजी, भरलेली मिरची, वालाची भाजी, अळूवडी, डाळ भात, पापड आणि ऑफकोर्स आपले उकडीचे मोदक. सो अशा प्रकारे होता आपला दिवस पहिला. नेक्स्ट व्लॉगला सुद्धा तुम्ही स्टे ट्यून राहा, बिकॉज ह्या पुढचे व्लॉग्स खूप एक्साइटिंग आहेत आणि खूप सारं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. So see you in the next vlog. Till then, stay blessed and stay happy. Ganpati Bappa Moria.